ही गाजराची खीर अप्रतिम टेस्टी लागते. मला तर हलवापेक्षा आहे ना, ही गाजरची खीर जास्त आवडते. ह्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला पण नक्कीच आवडणार आहे. तर मी आहे ना, इथे जास्त नाही, फक्त 3च गाजर घेतलेले. तर ते छान असं त्याची साल काढून नंतर त्याला किसून घेतलं. कढईमध्ये तूप टाकलं, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स परतवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये गाजर टाकलं, छान परतवून घेतलं पाणी आटेपर्यंत, त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत. इथे मी दुसरीकडे आहे ना, 2 चमचा तांदूळ भिजत घातलेले होते. अर्धा तास भिजवायचे आहेत. आणि त्याला छान मिक्सरमध्ये बारीक नाही, रव्यापेक्षा पण थोडंसं जाडसर, रव्यापेक्षा थोडं जाड म्हणजे लापसी जशी असते ना, तसं आपल्याला जाड ठेवायचं आहे. आणि त्या प्रमाणामध्ये ना आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. इथे मी दूध टाकलेलं आहे. दूध पूर्ण नाही टाकायचं, थोडं दूध राहू द्यायचं आहे. थोडीशी इलायची टाकली त्यामध्ये. आणि हे इथं वाटून झालेले तांदूळ जे वाटलेले ते टाकायचे ह्याच्यामध्ये. ह्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. म्हणजे 15 मिनटं तर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. दूध छान आटलेलं आहे आणि तांदूळ पण छान शिजलेला आहे. नंतरच साखर टाकायची. आधी टाकली तर तांदूळ शिजणार नाही लवकर, त्यासाठी. आणि आता ही साखर छान मेल्ट झाली ना, नंतर मग आपण जे उरवलेलं आधी दूध होतं ना, ते टाकणार. दूध ह्यासाठी शिल्लक ठेवायचे कारण की आपण जेव्हा गॅस बंद करू ना, त्यानंतर पण ही खीर आटणार. आणि आधीच आपण आहे ना, तांदूळ शिजण्यासाठी बरंचसं दूध ह्याच्यामधलं आटवून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला दूध थोडंसं आधी शिल्लक ठेवायचं आहे. आणि नंतर राहिलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे, जे आपण आधी तुपामध्ये तळून घेतलेले होते. हे बघा, मस्त इथं खीर रेडी झालेली आहे. आणि कमेंट करून नक्कीच सांगाल की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.